परंतु एखादा माणूस भरभर चालायला लागला किंवा एखाद्या डोंगरावरती चढायला लागला तर त्याला त्याच्या स्नायूंना जेवढा ऑक्सिजन पुरवठा लागतो तो जास्त लागणार आहे आणि अशा वेळेला अर्थातच हृदयाला जास्त ठोके असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ते 4 ते 5 लिटर जे ब्लड आहे त्याच्याऐवजी त्याच्या हृदयाला 7 ते 8 किंवा 10 लिटर रक्त पंप करायला लागेल बाहेर, म्हणजे त्या माणसाला दम लागणार. परंतु जेव्हा एखाद्या माणसाचं हृदय एवढं रक्त बाहेर फेकू शकत नाही तर अशा माणसाला तुम्ही जेव्हा चढावरती जाता किंवा 4 जिने चढता तर तेव्हा दम लागायला. तर एखादा फिट माणूस असेल तर त्याला दम लागणार नाही आणि एखादा माणूस अनफिट असेल, त्याचा फिटनेस खराब असेल, तो एवढा तंदुरुस्त नसेल तर त्याला दम लागायला लागेल. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जर एखाद्या माणसाला दम लागायला लागला तर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन, हार्ट स्पेशलिस्टकडे आमच्याकडे येऊन त्याची तपासणी करून घ्या. तसंच एखाद्या माणसाला 4 ते 5 लिटर रक्त पुरवठा त्याचं हृदय करू शकत नसेल तर त्याची वेगवेगळी कारणे आहेत. उदाहरणार्थ म्हणजे हार्ट फेल्युअर, त्याच्या हृदयाचा स्नायू खराब झाला, एखाद्याला पूर्वी हार्ट अटॅक आला आहे किंवा त्याच्या हृदयाचा स्नायू खराब झालाय कुठल्या दुसऱ्या कारणांमुळे, तर त्याचं हृदय 4 ते 5 लिटर रक्त बाहेर फेकू शकत नाही. अशा वेळेला ते 2 ते 3 लिटर रक्त बाहेर फेकू शकतं आणि अशा लोकांना लवकरच दम लागतो. सर, खूप चांगली माहिती आपण या हृदयाच्या पंपाची दिलेली आहे आणि हे कशा प्रकारे काम करतं हेही सांगितलेलं आहे आपण. पुढे मला विचारावं असं वाटतं की ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, म्हणजे आम्ही तुमच्याकडे येत असतो पेशंट म्हणून, ज्यावेळेस पेशंट म्हणून लोक तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही ब्लड प्रेशर किती असतो हे तपासतात आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो वैद्यकीय सल्ला आहे तो पेशंटला देत असता किंवा रुग्णांना तुम्ही देत असता. तर त्याचं गणित कशा प्रकारचं असतं आणि याच्या माध्यमातून, ब्लड प्रेशरच्या माध्यमातून तुम्हाला काय काय माहिती होतं की त्या रुग्णाचं? आता तुम्हाला हे नंबर्स सगळे गणित ऐकून असं नक्कीच वाटलं असेल की हे फार चांगलीच गोष्ट आहे, इथं बरंच कौतुक किंवा कुतूहल तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक गोष्टीत आपल्याला गणित आहे. असं ब्लड प्रेशरचं गणित असं आहे की नॉर्मल म्हणजे नेहमीचं ब्लड प्रेशर, एखाद्या माणसाचं 120 वरचं ब्लड प्रेशर आणि खालचं ब्लड प्रेशर 80 असं असतं, असं आपण सर्व सामान्य माणसांना माहिती असतं. तर साधारण ब्लड प्रेशर हे 140 वरचा आकडा आणि 90 खालचा आकडा याच्यापेक्षा खाली असावा. म्हणजे वरचा आकडा हा 100 ते 140च्या दरम्यान आणि खालचा आकडा हा साधारण 70 ते 90च्या दरम्यान असला तर ते आपण नॉर्मल ब्लड प्रेशर आहे असं म्हणतो. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा कोणीतरी सांगतं की यांना हाय बीपीचा त्रास झाला आहे किंवा हायपर टेन्शन आहे, ब्लड प्रेशरचा आजार आहे. याचा अर्थ काय होतो की त्या माणसाचं किंवा भगिनींचं ब्लड प्रेशर, वरचा ब्लड प्रेशर 140 पेक्षा जास्त असतं किंवा खालचं जे ब्लड प्रेशरचा नंबर आहे तो 90 पेक्षा जास्त असतो. आणि बरेचदा आपण एका रिडिंगवरती त्याचं निदान करत नाही. तर आम्ही जेव्हा कोणी आला तर बरेचदा लोक आमच्याकडे येतात तेव्हा घाबरलेले असतात. 2 गोष्टींना घाबरतात. एक तर दवाखान्याची त्यांना सवय नसते, डॉक्टर कसे बोलतील, काय म्हणतील याची त्यांना काळजी वाटत असते. अपॉइंटमेंटला यायला उशीर होत असतो, ट्रॅफिक जाम असतं, याच्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर वाढून जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जास्त गडबड करू नका, ब्लड प्रेशर वाढतंय. आणि दुसरं म्हणजे डॉक्टरची फी बघून आजकाल लोकांचं ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हे नियमित ठेवायचं असेल तर शांत राहा, योगा करा, शांतते, चिडू नका, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील. परंतु एखाद्याला ब्लड प्रेशरचा आजारच असेल तर त्यांना गोळ्या घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि गोळ्या घेतल्यानंतर डॉक्टर हे मॉनिटर करतात, लक्ष ठेवतात आणि आम्ही ब्लड प्रेशर 140 वरचं आणि 90 खालचं याच्यापेक्षा खाली आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी काही लोकांना 1 गोळी लागते, काहींना 2 लागतात, काहींना 4-5 गोळ्या लागतात. हे झालं जास्त ब्लड प्रेशर. काही रुग्णांना कमी ब्लड प्रेशर असतं. कमी ब्लड प्रेशर हे त्याच्यापेक्षा जास्त घातक असतं, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर 90 वरचा आकडा जो आहे तो आपण 140/100 म्हणत होतो, 140-100, 100 ते 140. तर वरचा जो आकडा आहे तो 90 पेक्षा खाली असेल तर रुग्णाला चक्कर यायला लागते आणि अशा वेळेला आपोआपच रुग्ण डॉक्टरांना जवळच्या गाठतो आणि ऍडमिट होऊन जातो. तर हे जे ब्लड प्रेशर कमी आहे त्याची बरीचशी कारणं आहेत. जसं अंगामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल, खूप उलट्या जुलाब झाल्या असतील किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल किंवा अजून त्याच्या अंगामध्ये जंतू रोग संसर्ग झाला असेल, ज्याला आपण सेप्टिसिमिया म्हणतो. अशा वेळेला लोकांचं ब्लड प्रेशर कमी होतं आणि तेव्हा ते आपोआपच चक्कर येऊ लागल्यामुळे डॉक्टरांकडे जातात आणि हॉस्पिटलमध्ये भरती होतात. तर अशी ही ब्लड प्रेशरची गणित आहे. सर, तुम्ही आता डॉक्टरांना भिवू नका आणि स्वतः काळजी घ्या असा एक खूप चांगला संदेश या ठिकाणी दिलाय की जेणेकरून तुमचं गणितही बिघडणार नाही, ब्लड प्रेशरही वाढणार नाही आणि पैसाही जाणार नाही. असं एकंदरीत 3 गणित तुम्ही या ठिकाणी सांगितलेली आहेत. सर, पुढं मला विचारावं असं वाटतं की कोलेस्टेरॉलचं एक गणित असतं असं म्हटलं जातं. तर ते गणित काय असतं आणि त्याची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे
असं तुम्हाला वाटतं? तर आपण याच्यापूर्वी चर्चा केली आहे, तर हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉल हे एकमेकाशी अत्यंत निगडीत असलेल्या गोष्टी. हृदयरोगाचा विषय आला की कोलेस्ट्रॉलचा विषय येतोच. आणि कोलेस्ट्रॉल हे तुम्ही रक्तातलं तपासल्याशिवाय तुम्हाला कधीच माहिती पडणार नाही की किती कोलेस्ट्रॉल आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये किती आहे ते रक्ताची तपासणी करून बघितलं पाहिजे. टोटल कोलेस्ट्रॉल म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. काही चांगले कोलेस्ट्रॉल असतात, काही बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल असतात ज्याच्यामुळे आजार होतात. तर हे सगळ्या कोलेस्ट्रॉलचा मिळून नंबर 200 पेक्षा कमी असावा, याला म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल. संपूर्ण शरीरामध्ये असलेलं रक्तातलं कोलेस्ट्रॉल एका 100 मिलीलिटर रक्तामधलं आपण गोष्ट करतो, पूर्ण शरीरातलं नाही. 100 मिलीलिटर रक्तामध्ये किती कोलेस्ट्रॉल आहे, तर 200 मिलीग्रॅम% एवढं कोलेस्ट्रॉल एका 100 मिलीलिटर रक्तामध्ये असायला पाहिजे. तसंच LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते 100 पेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे वरचं कोलेस्ट्रॉल म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल 200 आणि LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा कमी असायला पाहिजे. चांगलं कोलेस्ट्रॉल असतं त्याला HDL म्हणतात आणि या HDLचं प्रमाण हे 40च्या वरती असलं पाहिजे. हे HDL जे असतं चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल ते आपल्याला हृदयरोगापासून संरक्षण देतं. तर हे असं कोलेस्ट्रॉलचं गणित आहे. याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड नावाचा अजून एक प्रकार असतो कोलेस्ट्रॉलमध्ये. ट्रायग्लिसराईडचं प्रमाण हे 150च्या पेक्षा कमी असलं पाहिजे. एखाद्या माणसाचं कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याला हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आपण हे कोलेस्ट्रॉल चेक करतो, रक्त चेक करतो आणि त्याच्यामधनं ते कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर त्या माणसाचा हृदयरोग होण्याचा धोका काय आहे हे आमच्यासारखे डॉक्टर्स सांगू शकतात की पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला हृदयरोग होण्याचा धोका किती असेल, तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल किती, हे सगळं विचारात घेऊन आमच्याकडे एक कॅल्क्युलेटर आहे, ते वापरून आपण सांगू शकतो की पुढच्या 10 वर्षात तुम्हाला हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होण्याचा धोका काय आहे आणि त्याप्रमाणे आपण तुम्हाला गोळ्या देऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढला आहे म्हणजे प्रत्येक माणसाला गोळी दिली पाहिजे असं नाही. त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करा, धावा, पळा, पटपट चाला आणि त्याच्याने कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि मग परत 3-4 महिन्यांनी चेक करा. जर कमी नसेल झालं तर मग डॉक्टर तुम्हाला त्या हिशोबाने सल्ला देईल की तुम्हाला कोलेस्ट्रॉल घेण्याची गोळी हवी आहे की नाही. आणि एक लक्षात ठेवा की कोलेस्ट्रॉल घ्यायची जर गोळी दिली तर ती आयुष्यभरासाठी गोळी असते. म्हणून मी स्वतः जेव्हा लोकांना कोलेस्ट्रॉलची गोळी देतो तेव्हा बराचसा विचार करून देतो की महागडी गोळी आहे, खरंच त्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉलची गोळीची आवश्यकता का तो फक्त व्यायाम आणि याच्यातून ते कंट्रोल करू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक आला असेल किंवा मेंदूचा पॅरालिसिसचा झटका आला असेल तर अशा माणसांना आम्ही हमखास ही गोळी देतो, कारण त्या ठिकाणी त्याची अत्यंत जरुरी असते. त्या माणसाला परत असा आजार होऊ नये याच्यासाठी कोलेस्ट्रॉलची गोळी आपण दिलेली असते. सर, कोलेस्ट्रॉलचं गणित आणि आरोग्य खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सांगितलं. पुढे मला विचारावं असं वाटतं की बरेचसे लोक म्हणतात की माझी तब्येत चांगली पाहिजे, चांगली असा तो ग्रह करून ठेवतात की जाड तब्येत म्हणजे खूप चांगली तब्येत किंवा मी जास्त जाड आहे म्हणजे मी स्ट्रॉंग आहे असं वाटतं. आणि हा जो त्याचा स्थूलपणा आहे तर हा स्थूलपणा त्याला धोकादायक ठरू शकतो का? अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आमच्याकडे आम्ही कॉलेजला असताना लोक म्हणायचे एखाद्याला ढेरी सुटली की तुमच्या घरी संपत्ती आली आहे, असं एक खोडसाळपणे म्हणायचे. आमच्याकडे एक सवय होती, म्हणजे ढेरी सुटली आहे की तुमच्याकडे भरपूर पैसे झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे, जेव्हा ज्या माणसाच्या घरी संपत्ती जास्त आहे तर तो जास्त खाण्याचा प्रयत्न करतो, त्याला खाणं सहजासहजी उपलब्ध होतं आणि मग त्यांचं वजन वाढायला सुरुवात होते. तर हे वजन वाढणं म्हणजे एक घातक प्रकार आहे. तर हे वजन किती असावं याचं गणित काय, ते मापात म्हणजे काय, तुम्हाला दिसतंय म्हणून मापात म्हणायचं का तुम्हाला खरंच शास्त्रीय दृष्टीने ते मापात आहे. तर याचं माप काढायचं एक फॉर्म्युला आहे, एक गणित आहे, ते म्हणजे बॉडी मास इंडेक्स, याला आपण BMI असं म्हणतो. म्हणजे त्या माणसाचं वजन आणि त्याची उंची याचं एक फॉर्म्युला आहे, म्हणजे एक सूत्र आहे. म्हणजे त्यांचं वजन भागिले त्यांची उंची मीटर्समध्ये, सेंटीमीटर्समध्ये नाही, मीटर्स. म्हणजे माझा समजा माझी उंची 180 सेंटीमीटर, म्हणजे माझी उंची 1.8 मीटर, त्याचा वर्ग, ह्याच्याने जी किंमत येईल तर त्याला म्हणायचं BMI. तर BMI हा 20 ते 25च्या दरम्यान असला पाहिजे. म्हणजे तुम्ही आरोग्य आहात, स्थूल नाही. तर तुमचा BMI हा 25 पेक्षा जास्त वाढायला लागला तर समजून जायचं की आपला स्थूलपणा वाढत चालला. भले लोक म्हणू की तुमच्याकडे संपत्ती आली किंवा तुम्ही फार चांगले दिसताय, त्याला काय अर्थ, तुम्ही स्थूल होत चालला. किंवा एखादा माणूस लोक म्हणतात की वाळलाय, उडून जाशील, तर अशा वेळेला त्याचा BMI हा कमी असला म्हणूनच लोक म्हणतात. तो BMI 20 पेक्षा कमी असणं ही चांगलं नाही. त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होतात, शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते जर आपलं वजन फार कमी असेल. त्याच्यासाठी BMI हा 20 ते 25च्या दरम्यान असावा.
आणि त्याच्यामुळे आपलं शरीर दिसायलाही चांगलं दिसतं आणि आरोग्य